उतार वयात गुडघेदुखीने चालणंही अवघड होतंय का? औषधावर अवलंबून न राहता घरच्या किचनमधूनच रामबाण उपाय मिळू शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे जुनं ते सोनं असे सोपे उपाय जे नियमित केल्यास गुडघ्यांच्या वेदनावर नैसर्गिक आराम देतात. तर चला आता बघूया आपण किचन टिप्स. नंबर 1, हळद प्लस दूध. रात्री झोपताना कोमट दुधात अर्धा चमचा हळद घ्या. सूज कमी होते, वेदना हलक्या होतात. नंबर 2, लसूण तेल मसाज. लसूण ठेचून मोहरीच्या तेलात गरम करा. कोमट तेलाने गुडघ्यांना मालिश करा. त्यामुळे रक्ताभिसरण वाढतं, कडकपणा कमी होतो. नंबर 3, आल्याचा काढा. आलं उकडून काढा करा. त्यामुळे दाह इन्फ्लेमेशन कमी करतो. नंबर 4, तीळ लाडू. तिळाची भाजी. हिवाळ्यात तीळ नियमित खा. हाडांना बळकटी मिळते. नंबर 5, मेथी दाणे भिजवलेले. रात्री 1 चमचा मेथी दाणे भिजवा. सकाळी चावा. गुडघ्यांची सूज कमी होते. नंबर 6, डाळिंब व आवळा. डाळिंब आवळा नियमित खा. हाडे मजबूत होतात. नंबर 7, खाण्यासाठी डाळी. हरभरा, राजमा, दूध, ताक, दही, शेवगा भाजी, पालक, तीळ, शेंगदाणे, हळद, सूट, लसूण. यामुळे कॅल्शियम प्लस प्रोटीन मिळते. गुडघे मजबूत होतात. काय नाही खाल्लं पाहिजे आपण, तर हे टाळायचं आहे ना. फार तिखट, फार आंबट, जंक फूड, कोल्ड ड्रिंक्स, जास्त चहा, कॉफी हे आपण टाळायला पाहिजे. नंबर 8, रोजच्या सवयी महत्त्वाच्या. जमिनीवर बसणे टाळा. पाय घडी घालून बसू नका. वजन वाढू देऊ नका. सकाळी 10 मिनिटे चालणे. गरम पाण्याने आंघोळ. पाय सरळ करून बसण्याची सवय. नंबर 9, खास रामबाण उपाय रोज सकाळी. कोमट पाणी प्लस मध प्लस लिंबू. सूज कमी करणे, वजन कंट्रोल करणे, सांध्यांना ताकद देणे. नंबर 10, लक्षात ठेवा, जर खूप सूज, खूप वेदना, चालता येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. नंबर 11, हळद, दूध, सुवर्ण औषध. जुना उपाय. गरम दूध प्लस चिमूटभर हळद. रोज रात्री झोपण्याआधी उतरते, वेदना कमी होतात, सांधे मजबूत होतात. नंबर 12, तिळाचे तेल प्लस लसूण फोड पद्धत. तिळाचे तेल गरम करा. त्यात 4 ते 5 लसूण पाकळ्या गुलाबी झाल्यावर उतरवा. कोमट असताना गुडघ्यावर मालिश करा. रक्ताभिसरण वाढते, कडकपणा कमी होतो. नंबर 13, मेथी दाणे पाणी पद्धत. रात्री 1 चमचा मेथी भिजवा. सकाळी उपाशी पोटी खा आणि पाणी प्या. सूज कमी होते, सांध्याची झीज थांबते. नंबर 14, एरंडेल तेलाचा लेप. जुना उपाय. एरंडेल तेल थोडं गरम करा, गुडघ्यावर लावा, कापडाने बांधा. आतून उष्णता कमी होते, वेदना बी कमी होतात. मित्रांनो, आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा आणि अशाच उपयुक्त घरगुती उपायांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांपर्यंत
मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा, कारण जुनं ते सोनं असतं आणि आरोग्याची काळजी सर्वांनी घ्यायलाच हवी. पुन्हा भेटूया अशाच नव्या आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.